आठवतं की तुम्ही शिरपूरमध्ये सोन्याची रिफायनरी केली होतीत ना, त्याचं काय झालं? ते माझा ब्रदर होता, मुकेश भाई, हम्म. आपण ओळखतात त्यांना. तर त्यांनी त्याचा ड्रीम प्रोजेक्ट होता. मग 2002ला ते वारले आणि माझ्या बसची गोष्ट नव्हती. त्यामुळे आमचे पार्टनर होते सुभाषजी, ज्यांनी GTV वाले, त्यांनी 40% इन्व्हेस्टमेंट त्यांनी बी केलं होतं. मग मी त्यांना सोपून दिलं. पण तिथं गोल्ड रिफायनरी म्हणजे तिथं काय व्हायचं? नाही साहेब, आपण तिथून 72 याचा गोल्ड आणायचे रॉ आणि त्याला 99 बनवायचे. असं काही मोठी हे नव्हती, पण प्रोजेक्ट एकदम चांगला होता. पण माझ्या बसची गोष्ट नव्हती आणि त्यामुळे मी काही. पण माझ्या बसची म्हणजे तुम्हाला काय अवघड आहे? साहेब, अवघड काय होतं हे मी सांगतो तुम्हाला. माझा भाऊ वारले, त्यामुळे घरमध्ये कोणीच राहिला नाही. मी एकटा होतो. मी आमदार बी होतो, माझ्या घरच्याही पाहायच्या, मग एज्युकेशन संस्था पाहायची आणि माझी स्वतःची तिथे 20-25 फॅक्टरी, जे मी तुम्हाला बोललो नाही आहे, तिथेही 15,000 लोक आज एम्प्लॉय आहे, ते तालुक्याचे जे आहे ते सांभाळणं. आणि हा नवीन मॅटर होता, त्यामुळे मला थोडंसं ते जमलंच नाही आणि मी तिथे कधी गेलोही नाही. आणि त्यामुळे वाले आपले सुभाषजीला मी रिक्वेस्ट केली की माझ्याकडून चालणार नाही, आणि त्यांनी 40% इन्व्हेस्टमेंट केलं होतं. पण मग ती सुरू आहे का बंद झाली? नाही, आत्ता बंद झाली. पण म्हणजे ऍक्च्युअली शिरपूरमध्ये खरोखर सोन्याचा धूर निघत होता. म्हणजे तसं म्हणतो तसं खरोखर सोन्याचा धूर निघतात, तर तो फॅक्टरी बंद झाली तरी म्हणजे आता निघतोय, आताही सोन्याचा धूर निघतोय असं म्हणता येईल. साहेब, एक तुम्हाला शॉकिंग असेल की आमच्याकडे 4-5 हजार केळीचे झाड लागायचे. यावर्षी 1 करोड झाड आहे तालुक्यात. ते रेव्होल्युशनच आहे ना, कारण केळीमध्ये 500 रुपयाचा खर्च येतो आणि आता 2500 पासून 3000 रुपये क्विंटल विकली जाते आणि वर्ल्डमध्ये एक्सपोर्ट होतो. हे रेव्होल्युशन आहे. पण एक आदिवासी भाग होता साहेब, त्याला बदलायला म्हणजे काही हे काही रातोरात तो बदलू शकत नाही. पण माझी आत्मा, माझी फॅमिलीची आत्मा, हृदय त्याच्यामध्ये होतं. इथेही राहतो तर माझा हृदय तिथे असतो, मी तिथेच पाहतो. आता मला इथली बी जबाबदारी आहे. मी मुंबईला NMIMS चालवतो, SVKMच्या